नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातून कधी न विचार केलेली सत्य सुद्धा आता समोर येत आहेत आणि ते आपल्या मनाला चिरत आहेत. आज जे उघड होत आहे ते केवळ एक घोटाळा नाही, तर तुमचा, माझा, आपल्या जनतेचा विश्वास तुटण्याची वेदना आहेत. मित्रांनो, पार्थ पवार म्हणजेच पार्थ अजित पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा बाहेर आल्यानंतर तो दबावण्यासाठी जणू व्यवहारच रद्द करण्याची धडपड सुरू झाली. एवढंच नाही, अगदी 42 कोटींचा दंड ठोठावण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. विरोधकांनी फडणवीसांवर नेहमीच आरोप केले, लहान सहान मुद्दे मोठे करून दाखवतात, असा त्यांचा आरोप आहे. पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षातील नेत्यावर कितीही गंभीर आरोप झाले, मोठ्या भानगडी बाहेर आल्या, तरी चौकशीच्या आधीच ते स्वतःच क्लीन चिट देतात. आणि मुख्यमंत्र्यांनी आधीच क्लीन चिट दिल्यावर पुढे होणारी चौकशी म्हणजेच केवळ औपचारिकता असते. अशा चौकशीचा परिणाम काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. त्या चौकशीचा निकाल लागणं अवघडच आहे, कारण ही लोकशाही आहे. इथे हुकुमशाहीसारखे आदेश देऊन चौकशी होत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मात्र चित्र वेगळंच दिसतं. काहीही घडलं तरी शेवटी फडणवीस स्वतः क्लीन चिट देतात आणि प्रकरण पवित्र केलं जातं. ही बाब त्यांच्या जवळच्या काही नेत्यांना चांगलीच कळलेली आहे. अजित पवार तर आता उघडपणे सांगू लागले, आपल्यावर सिंचन घोटाळ्यासह अनेक आरोप झाले, पण काहीच सिद्ध झालेलं नाही. पण लोकही विचार करतात की अजित पवार जर भाजपसोबत गेले नसते तर काय झालं असतं, याचा अंदाज सामान्य जनतेलाही माहीत आहे. पण आता परिस्थिती बदलू शकते आणि भविष्यात अजित पवार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. कारण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आता सरकारकडे नव्हे तर थेट न्यायालयाचा मार्ग स्वीकारला आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणापासून दिल्लीपर्यंत हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अजित पवारांवरील अनेक केसेस, सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, या सर्व सध्या दाबल्या गेल्या होत्या. काही तर सरकारने फाईल्स क्लोज करून टाकल्या होत्या. पण आता अंजली दमानिया हायकोर्टात अर्ज दाखल करून या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू करण्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या जुन्या केसेस पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांचे जवळचे मित्र असल्यामुळे त्यांनी अजित पवारांवरील अनेक प्रकरणांना आळा घातला, अशी टीका होत होती. त्यांच्यासारख्या नेत्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं सांगितलं. मात्र त्या केसेस कायम दडपून राहणार नाहीत, कारण आम्ही हायकोर्टात जाऊन त्या प्रकरणांना पुन्हा उघडण्याची मागणी करणार आहोत, असंही त्यांनी ठामपणे म्हटलं. याच पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान पार्थ पवार जमीन घोटाळ्याचे डाग फडणवीस सरकारवर लागले असल्याने त्यांना पुसण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा आणि पार्थ पवारांविरोधात FIR दाखल करावा, यासाठी दिल्लीवरून मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आता जोरात आहेत. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांचे जवळचे मित्र असल्यामुळे त्यांनी अजित पवारांवरील अनेक प्रकरणांना आळा घातला, अशी जोरदार टीका होत आहे. त्यांच्यासारख्या जबाबदार नेत्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट सांगितलं. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगायचे की या सर्व घडामोडीचा एकच संदेश समोर येतो, सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण सत्याला दाबवण्याचा खेळ मात्र कायमच सुरू असतो. आज पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावरून सुरू झालेली धावपळ, 42 कोटींच्या दंडाची रहस्यमय गोष्ट, फाईल्स बंद करणे, क्लीन चिटचा पाऊस, हे सगळं बघताना सामान्य माणूस फक्त एकच प्रश्न विचारतो, खरं काय आणि कोणासाठी? फडणवीस, अजित पवार, दिल्लीतील हालचाली, जुने घोटाळे, बंद पडलेल्या फाईल्स, सगळं पुन्हा उफाळून वर येत आहे. ज्यांनी कधी विचारही केला नसेल त्यांच्यासाठीही आता परिस्थिती वेगळी वळण घेते. अंजली दमानिया यांनी न्यायालयाचा मार्ग अवलंबला, म्हणजेच खेळ आता राजकीय राहिलेला नाही, तो न्यायाचा झाला आहे. आणि न्यायालयात ना मैत्री चालते, ना वरची ओळख चालते, ना सत्ता चालते, फक्त तिथे पुरावे बोलतात. म्हणूनच मित्रांनो, येणारे दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत. अजित पवारांच्या जुन्या केसेस पुन्हा उघडल्या गेल्या तर केवळ एक नेते नव्हे, संपूर्ण सत्ता समीकरण हादरू शकतं. लोकशाहीचा हात कधी हळू असतो, पण जेव्हा चालतो तो कोणालाही वाचवत नाही. काय होणार, कोण अडचणीत येणार, कोणाचं राजकारण उभं राहणार आणि कोण कोसळणार, हे सगळं पुढच्या काही आठवड्यात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आता वादळ येणार आहे आणि त्यातून कोण वाचतो हे बघणं रोमांचकारक ठरणार आहे. मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.